माझ्याजवळच राहिले आता. जागेवरच नाही. जागेवरच राहिले. आता या मूर्तीला या स्थानाला मी जागेचं नाव ठेवणार. हा. हे शनिदेव, तुझी इच्छा या क्षणापासून चंद्र सूर्य असेपर्यंत शाश्वत राहणार, परिपूर्ण होणार. तुला सहवास सख्या हनुमंताचा वेळोवेळी पदोपदी क्षणोक्षणी होणार. आणि हे सख्या हनुमंता, हा देवा. तुझी इच्छा, तुला याचं मुखकमल कधी पाहायचं नाही. तू याचं मुखकमल कधी पाहणार नाही. तुझी इच्छा परिपूर्ण होणार. पण ह्यापुढं ह्या मूर्तीची स्थापना सख्या हनुमंताच्या मंदिरात केली जाणार. हे शनिदेव, तुझं नाव शनी म्हणून ह्यापुढं या वाराला पुढील येणाऱ्या एका वाराची गुंफण करून शनिवार म्हणून ओळखलं जातील. आणि हे सख्या हनुमंता, जो अनन्य भावे भक्त तुला शरण येईल त्याचा योगक्षेम तू स्वतः चालविणार. त्याच्या जीवनात असणारा क्लेश, पीडा तू स्वतः दूर करशील. त्यापेक्षाही महत्वाचं, ज्याच्या राशीत शनिदेव आहे तो भक्त तुला अनन्य भावे शरण येईल. त्याच्या राशीत असलेला शनिदेवतेचा कोप सख्या हनुमंता तू दूर करशील. आता राहिला प्रश्न शनिवारच्या महत्वाचा वाराचा. पुढील येणाऱ्या कलियुगात शनिवार दिवशी सख्या हनुमंता सर्व भाविक भक्तजन तुझं पूजन करतील. पूजन कोणत्या रीतीनं? तेल सिंदूर हे तुझ्या मूर्तीवर वाहिले जातील. ते खाली घरंगण येईल आणि तुझ्या चरणापाशी राहील. हे शनिदेव, मी सांगितल्याप्रमाणे तुझा